कन्हैयालालजी, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही स्वतः कॉमोडिटी एक्सपर्ट आहात की कांद्याला रेग्युलेट कसं करायला पाहिजे, कारण याचा फायदा नक्की होतोय कोणाला? खरं म्हणजे आपण पाहिलं तर गेल्या 7-8-10 वर्षापासून दरवर्षी काही ना काही कांद्याच्या ह्याच्यामध्ये कधी जे आपण 20 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी आपण जे परिस्थिती पाहिली होती, आणि माझं जर आपण पाहिलं तर मी तात्पुरती ही झालेली आहे हे मी बोलू. पण गेल्या 5 वर्षापासून मी केंद्र सरकारकडे आणि राज्य शासनाकडे 5 वर्ष म्हणा 7 वर्ष म्हणा की कांद्याला कुठं आहे की हमीभाव जो आहे हा, कारण काय शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च जो आहे तो साधारण 5-6 वर्षापूर्वी जेव्हा मंत्रालयामध्ये 2-3 बैठका झाल्या होत्या त्यामध्ये साधारण ₹2.25 किलो त्यांना खर्च येतो, उत्पादन खर्च, असं त्या रिपोर्ट आहे शासनाकडे. तर त्यावेळेला सुद्धा मी मागणी केली होती की आपण कसं आहे की हे 2 पिकं घेतली जातात आणि हमीभाव जो आहे जोपर्यंत राज्य शासन आणि केंद्र शासन जाहीर करत नाही, हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांच्या उत्पादनापेक्षा त्यांना ₹2-3 किलो जर ₹2 जास्त मिळाले तर शेतकऱ्यांना कुठं अडचण नाही, पण दरवाढीचा फायदा सर्वांना होतो. मग त्यापेक्षा जर जास्त वाढून मिळाले तर शेतकऱ्यांना त्याचा आनंदच होईल. पण ह्याच्यामध्ये केंद्र सरकारला आणि ही वेळ आलेली आहे, गेल्या 10 वर्षापासूनचे अनुभव पाहता हमीभाव जो आहे कांद्याला मिळाला पाहिजे. आणि हमीभाव त्याच्यामध्ये राज्य शासनाने मागणी करायला पाहिजे केंद्राकडे. कारण तसे राज्यांनी जर हमीभाव दिलं तर राजकारण 40 ते 50% जो काही देशातला जो उत्पादन आहे तो महाराष्ट्र राज्यातमध्ये उत्पादन होतो 2-3 जिल्ह्यामध्ये. पण शेवटी हे देशाचा विषय आहे आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. कारण धोरण जो आहे निर्यातीचं धोरण म्हणा आयातीचं म्हणा केंद्र सरकार ठरवतो. बरोबर. आपल्याकडे चांगदेव होळकर पण आहेत, उपाध्यक्ष नाफेडचे. होळकरजी, तुम्ही काय उत्तर द्याल की आपण का हमीभाव ठरवू शकत नाही? कारण कांदा घसरला तरी लोकांना प्रॉब्लेम आहे, कांदा चढला तरी लोकांना प्रॉब्लेम आहे, आणि फायदा नक्की यात कोणाचा आहे? मग असं आहे, कांदा हा पेरिसिबल, त्यामुळे केंद्र सरकार त्याचे हमी भाव आजपर्यंत त्यांनी ठरवलेले नाही. त्या काही राज्यामध्ये त्यावेळेला मागे एकदा असेच बाजार घडले, त्यावेळेला मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम म्हणजे बाजार हस्तक्षेप योजना त्यांनी लागू केली होती आणि ₹300 दराने त्यावेळेला कांदा खरेदी केला. 5 लाख टन कांदा खरेदी केला. 150 कोटीचा कांदा खरेदी करून तोटा आला मात्र ₹225 कोटी रुपयाचा. त्या दिवसापासून सरकार कांद्याला हात लावायला तयार नाही. तेव्हा या बाबतीत सरकार तयार नाही, शेतकरी असे काही वेळेला अडचणीत आले तर सरकार मदत करायला तयार नाही. आणि आता जरी शेतकऱ्यांना फक्त आज तुम्ही निर्यात बंदी उठवा हीच त्यांची मागणी, अजून त्यांनी हमी भावाच्या बाबतीत चर्चा केलेली नाही. पण निर्यात बंदी उद्या कुठल्याही शेतीमालावर बंधनं घालणं हा सरकारचा मूर्खपणाचा धंदा आहे. कधीही 2 पैसे कधी मिळतात कधी जातात तो प्रश्न वेगळा आहे. परंतु आता जी खुली बाजार व्यवस्था आहे त्याप्रमाणे कुठलाही शेतीमालावर कुठलाही कंट्रोल असता कामा नये. उद्या साखरेवर लेवी, कांद्याची ही परिस्थिती, जेव्हा भाव कंझ्युमरचे प्राईस वाढतात त्यावेळेला यांनी निर्यात बंदी अनेक आणखीन प्रकार त्याच्यावर करतात. तेव्हा शेतकऱ्यांना कधी 2 पैसे मिळायची पाळी आली की त्यावेळेला सरकार त्याच्यावर आडवं येतं. तेव्हा हे सगळं बंद झालं पाहिजे. सरकारने निर्यात बंदी किंवा बरोबर आहे तुमचं चांगदेवजी. गिणवणजी सांगा की का हा प्रश्न जो उपस्थित केला आहे? नाही, असं आहे की जो आता होळकर साहेबांनी, कारण ते नाफेडमध्ये बऱ्याच वर्षापासून आणि पूर्ण त्यांना नॉलेज आणि ते मूळचे नाशिकचे आहेत, ह्याच्यामध्ये नुकसान आणि नफा हा शासनाचा काय व्यवसायाने नुकसान झालं कितीतरी स्कीम आहेत राज्य शासन आणि केंद्र शासन, हजारो कोटी रुपयाचं नुकसान होतो. मग ह्याच्यामध्ये नुकसानीचा विषय का विचार केला जातो? नुकसान जरी झालं तरी निदान शेतकऱ्यांच्या हितासाठी होतो, त्याच्यामध्ये नफा आणि नुकसान नाही, त्याच्यामध्ये नुकसान कायमचं झुल असं नाही आहे. पण कुठंतरी शाश्वती, जसं आपण गव्हाला आहे, उसाला आहे, बरेच वस्तू आहे त्यांना हमीभाव दिलेला आहे. म्हणजे त्या तो हमीभाव. दुसरं जे निर्यातीचा जो विषय आहे, कारण ह्याच्यामध्ये ही जी क्रायसिस जे येतात कांद्याची म्हणा ज्या काही ह्या तात्पुरत्या असतात, जसं आयातीचा जो आहे म्हणजे निर्यात बंदीची जशी माननीय पवार साहेबांनी ह्या वेळेला प्रथम मी स्वागतच केलं होतं, दर वाढू लागण्याने ताबडतोब निर्यात बंदी केली. तो कसं कोणताही विचार न करता 24 तासाच्या आत तो निर्णय करावा लागतो. आता सुद्धा परिस्थिती बदललेली ह्याच्यासाठी. पाशा पाटीलांना पण विचारू, तुम्ही सहमत आहात की झालं की निर्यात बंदी करायची, आता लगेच निर्यात बंदी उठवायची, सरकारचं काही धोरण या बाबतीत तुम्हाला वाटतं की बदलायला हवं किंवा बरोबर आहे? एक गोष्ट कशी आहे की जसं कांद्याचे भाव वाढले म्हणून सरकार पडलं, कांद्याचे भाव पडल्यानंतर जर सरकार पडणार असेल तर सरकार या विषयावर गंभीर होणार आहे, नाही तर नाही. विषय असा आहे की ज्यावेळेस कांद्याला 20-25 रुपये किलोला भाव वाढला, 50-60 रुपये 70 रुपये कांद्याचा भाव झाला, जर 1 महिना कांदा खाल्ला नसता तर कोणी मेलं नसतं.
परंतु आता कांद्याचे भाव पडले तर त्याचे कांदा उत्पादक शेतकरी मात्र मरणार. दुर्दैव आहे या देशाचं की काय फॅशन सुरू झालं होतं की कोण कांद्याचे दुकान, मुंबईमध्ये कांदा फुकट वाटायचं, कोण हळदी कुंकवाला कांदा देऊ लागलं. तुम्ही कांद्या सगळ्या पार्टीचे लोक होते, तुमच्या पण पार्टीचे लोक होते. मी पाशा पटेल प्रथम पुरुषी एकवचनी, मी शेतकरी आहे म्हणून मी तुम्हाला समोर बोललोय. मी दोन तोंडी नाही, मी भांडूळ नाही. त्यावेळेस एक आणि आज एक अशी मी भाषा वापरू शकत नाही. का तर शेतकरी करणा गेला पेरा तर जग काखील धतुरा. खाऊ घालणाऱ्याला खाऊ घाला, खाऊ घालणाऱ्या जर उपाशी ठेवलं तर तुम्ही उपाशी मरणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. मी काय म्हणतो, हा विषय गंभीर व्हायचा आहे. सरकारने गंभीर व्हायचं, ग्राहकांनी गंभीर व्हायचं, नेत्यांनी गंभीर. मला काय वाटतं की का निर्यात बंदी का आणली पवारांनी मग त्यावेळी? एक गोष्ट पवारांना कळत नाही एवढे वर्ष राजकारण. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की कांदा खाणारा हा मतपेटीकडे स्वतःच्या पायाने जाऊन मतदान करतो म्हणून त्याला भिलं जातं. कांदा तयार करणारा कांदा उत्पादक त्याला नाकामध्ये व्यसन घालून त्याला घेऊन जायला जातं. त्याला कधी जातीचं आमिष दाखवलं जातं, कधी त्याला पैशाचं आमिष दाखवलं जातं. आणि मग हे पैशानं आणि असे खोट्या आश्वासनं देऊन जर मतं घेता येत असतील तर त्याला कोण भेटणार नाही. चूक आमची आहे, शेतकऱ्याची चूक आहे. ज्या दिवशी आम्ही शहरातल्या ग्राहकासारखं जर वागायला सुरुवात केलं तरी आपोआप सरळ होतील, परंतु ते आम्ही करू शकत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, सगळ्यात मोठं. त्याच्यामुळे सगळे यांची सगळे नाटकं चालू आहेत. नाही ते नाटकं बंद पडले असते. बुधाजीराव मुळीक, तुम्ही काय म्हणाल की तुम्ही मगाशी म्हणालात की एक प्रकारचं कुठेतरी साठेलोटं आहे या सर्व संबंधांमध्ये. हे नक्की काय, कुठल्या प्रकारचं साठेलोटं व्यापाऱ्यांमध्ये आहे किंवा त्या बाजूचे साठेबाज जे आपण म्हणतो त्याच्याकडे आहे किंवा राजकारणांमध्ये आहे? नाही, एक साधा आहे. पहिलं काय माहिती आहे का की या मंत्र्यामध्ये मेळ अजिबात नाही आहे. एक तुम्हाला असं आहे की आनंद शर्मा म्हणतायत की साठेबाजी मुख्य कारण आहे. पंतप्रधान कार्यालय सांगत असतं की ठोक आणि किरकोळ किमतीत प्रचंड तफावत आहे. हे पत्र लिहून सांगतो बरं का. नाफेडचे एमडी म्हणतो, आता होळकर साहेब म्हणाले की तो म्हणतोय नुकसान झालंच नाही, निर्यात बंदी करा आणि ताबडतोब किमती खाली येतील. आता हा जसा भाग होतो ना तसं एक कळत नाही मला की जर तुम्हाला कांद्याला समजा 12-13 रुपयाची काही उत्पादन खर्च येत असेल तर 15 रुपयांनी तुम्हाला भाव बांधून द्यायला आणि तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याला विमाने पुनर्विमा करायला काय हरकत आहे ना? किती खर्च येणार आहे? 100 कोटी 200 कोटी. आणि जर शेतात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमतीच्या 4 पटीने किंमत जर ग्राहकाला मोजायला लागली तर चूक कुणाची? आणि नंतर असं आहे की मार्केट कमिटी आणि नाफेड्यांचं काम काय? ते इंटरव्हेंटर आहेत का? खरं मध्यस्थ आहेत का? तुम्हाला एक उदाहरण देतो मी, तुम्हाला कळेल म्हणजे काय साठलोट म्हणतो मी. कांदा मार्केट कमिटीला गेला की जे बारदान असतं त्याला 5 रुपये परत द्यावे शेतकऱ्याला व्यापाऱ्यांनी, असा सरकारने आदेश काढला होता 97 साली. आता त्याच्यावरती आमच्या भूमातेचे अनिल लांडगेने नगरला आंदोलन केलं. सरकारने लिहून दिलं बरं का त्यावेळी. आणि नंतर त्यांनी काही केलं नाही म्हणून ते हायकोर्टला गेले. आणि हायकोर्टला सरकारने काय सांगितलं? सरकारने ज्यांना मी GR मागे घेतो. म्हणजे काय की ते 5 रुपयामधले जे खरं 20 रुपये पोत्याची किंमत आहे असं बघितलं तर शेतकऱ्याला वर्षाला 200 ते 300 कोटी रुपये द्यावे लागले असते. आता ह्यात मग काय म्हणायचं? व्यापारात साठलोट आहे, मार्केट कमिटीचं आहे का सरकारांना मागं आहे? हे काय जाहीर आहे ना सगळं. आणि नंतर एक असं आहे बरं का, आता हे औरंगाबाद खंडपीठात गेली होती याचिका. नंतर एक असं आहे की आता एवढं कळत नाही सरकारला की 120 कोटी किंवा 23 कोटीची काही जनता आहे, त्यातले कांदा खाते किती, त्यांना दररोज किती ग्रॅम लागतो, एकूण किती लाख टन लागेल वर्षाला कांदा आपला, उत्पादन किती होतो, प्रक्रिया किती होते आणि साठवणूक किती आहे. आणि पवार साहेबांच्या नावाचा प्रश्न नाही आहे, पण 6-7 वर्ष कृषी मंत्री असल्यानंतर कांदा उत्पादक जर महाराष्ट्रात मॅक्झिमम आहेत तर कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात नसलं 2-3 इंच गटामध्ये तरी आपल्याला साठवणुकी सोयी पाहिजे होत्या ना. का साठवणुकी सोयी का झाली नाहीत आपल्याला? व्हायला पाहिजे ना. आणि आता माझं म्हणणं आहे सगळं काम सोडून, आता आपण नाही आहे म्हणून सोडून द्या. आता गिडवाणी साहेब सांगता इथं सांगा, इथं सरकार त्यांचं आहे, तेच सरकार त्यांचं आहे. अरे ताबडतोब बाहेर पडलं पाहिजे तुम्ही. जर गिडवाणी साहेबांनाच विचारूया, खरंच ते बाहेर पडणार आहेत का सरकारमधून? सरकारमध्ये बाहेर पडायला माझ्याकडे आहे काय?